भारताचे नंदनवन समजले जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या पाकिस्तानी भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आज कोपरगाव येथे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, सकल हिंदू समाज कोपरगावच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच तहसील कार्यालय प्रवेशद्वारासमोर पाकिस्तानी ध्वज जाळण्यात येऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात येऊन शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला आहे। सदर मोर्चाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक यांच्या स्मारकापासून सुरुवात होऊन तहसील कार्यालय या ठिकाणी सदर मोर्चाची सांगता झाली आहे। दरम्यान यावेळी मोर्चेकरांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना देण्यात आले आहे। दरम्यान यावेळी हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप नागरिकांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहण्यात येऊन यावेळी अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त करत तीव्र शब्दात सदर घटनेचा निषेध करत पाकिस्तानचा कायमचा बंदोबस्त करण्यात येऊन या घटनेचा बदला घेण्यात यावा अशी मागणी सदर निवेदनाद्वारे भारत सरकारकडे करण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी जे शहीद झाले त्यांना सर्वप्रथम आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो। त्या दिवशी मोर्चा निघाला कोपरगावमध्ये। आपलं सरकार हे वाघ आहे, वाघासारख्या डरकाळ्या फोडतं आणि वाघासारखं कामगिरी करतं। त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या ग्राउंड लेवलवर जे करायचं आहे ते आपल्याला आपल्या ठिकाणी करायचं, आपला परिसर आपल्याला मजबूत करायचा आहे। त्यासाठी आपल्याला एक असणं खूप गरजेचं आहे। तरी सर्वांना विनंती राहील, आपण एकत्र राहून या आपल्या इथं जे दहशतवादी विचाराचे लोक आहे यांचा आपल्याला खात्मा करायचा आहे आणि त्यामुळं आपल्याला एकत्र राहून ह्या गोष्टीला प्रोत्साहन द्यायचं आहे। जम्मू काश्मीर येथे पहलगाम म्हणून गाव आहे, तिथं जिहादी व इस्लामिक आतंकवादी या आतंकवाद्यांनी निष्पाप हिंदू लोकांना हत्या केली। हे वारंवार अशा घटना भरपूर होत आहे। 1994-95 साली काश्मीरी पंडित हिंदूंची हत्या केली होती। हिंदू महिलांवर बलात्कार करून निर्गुणपणे हत्या केली। ती वारंवार अशा घटना होत आहे की त्या राज्यात बहुसंख्य जिहादी लोक राहतात, पण त्यांना हिंदू लोक नापसंत आहे, त्यांना बस त्यांचेच लोक पाहिजे। त्याच्यामुळे आमच्याकडे संघटनेतर्फे मागणी आहे की पाकिस्तान हा उडून टाकला पाहिजे। केंद्र सरकारने ही मागणी आहे आणि जेही जिहादी व आतंकवादी असन त्यांचा नामोनिशान व त्यांच्या कुळासकट व त्यांचा वंशसुद्धा संपवला पाहिजे, ही आमची मागणी आहे। लवकरात लवकर केंद्र सरकारने याच्यावर कारवाई करावी व पाऊल उठवावे। जय श्रीराम। पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये ज्या मुसलमान नागरिकांनी पाकिस्तानच्या जो हल्ला केला त्याच्यात आपली जात विचारण्यात आली, हिंदू आहे का, लिंग तपासलं, ID प्रूफ विचारले। अरे बापाची जात विचारायची तुमची हिम्मत आहे का? हां, आणि बापाची जात कोणी विचारतं का? तुम्ही जात विचारून गोळा घालून राहिले। मग आम्ही इथं कोपरगावात जर असं केलं तर तुमची काय हालत होईल? कृपया करून हिंदूंना डिवचण्याचा प्रयत्न करू नका। हिंदू हा शांत आहे, झोपलेला नाही आणि तो शंड पण नाही तुमच्यासारखा।
त्याच्यामुळं हिंदूला डिवचवू नका आणि असे जे कार्यक्रम केले तर तुमचा कार्यक्रम बजरंग दल हा नेट वाजवीन एवढंच सांगतो.